मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आता लेखकाने हिंट द्यायला सुरुवात केली की येत्या काही भागामध्ये अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे हे सगळ्या घरच्या समोर येणार आहे. कारण तुम्ही बघितलं असेल कालच्या भागात ज्यावेळेस कल्पना आणि रविराज आणि प्रतिमाला फोन करून सांगितलं की अर्जुन सायलीचा वाढदिवस आहे, तुम्ही नक्की या, पण तिने तन्वीचं नाव घेतलं नव्हतं. हे रविराजलाही कळालं, पण तरीही तन्वी उर्फ प्रिया खूप खुश झाली आणि तिने मनात विचार केला की आता मी मेले तरी चालेल, पण ते डॉक्युमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे डॉक्युमेंट मी शोधूनच काढेल. याच्यावरून आपल्याला कळतं आहे की नक्कीच येणाऱ्या काही भागामध्ये काहीतरी घडणार आहे. कारण आजच्या भागामध्ये पण लेखकाने काही हिंट दिल्या आहेत. त्या हिंट कुठल्या आहेत ते बघण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा भाग सुरू करूया. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला चैतन्य आणि अश्विन प्रोजेक्टर सुरू का होत नाही हे बघत असतात. पण प्रोजेक्टर सुरू होत नाही हे बघितल्यानंतर प्रताप चिडतो आणि दोघांना म्हणतो, तुम्हाला कळत नाही का रे, आधी प्रोजेक्टर चेक करायचा चालू आहे की बंद आहे ते म्हणून. मग दोघेही प्रयत्न करतात. त्यावेळेस चैतन्याच्या लक्षात येतं की हा जो रिमोट आपण यूज करतो हा प्रोजेक्टरचा नसून टी व्हीचा आहे. मग दोघेही पटकन स्टडी रूममध्ये जातात आणि तोपर्यंत प्रताप बघतो की मधुभाऊ फुगे फुगवतात. ते मधुभाऊ म्हणतात, मधुभाऊ तुम्ही का फुगवताय? तेवढ्याच चैतन्य अश्विन येतात. मग प्रताप पुन्हा दोघांना चिडतो की तुमचं काम होतं ना हे फुगे फुगवायचं आणि तुम्ही मधुभाऊला सांगितलं. मधुभाऊ म्हणतात, त्यांनी मला कोणीच सांगितलं नाही, हे स्वतः काम मी करतोय. तोपर्यंत अस्मिता नुसती बसलेली असते. मग कल्पना तिला म्हणते, अगं अस्मिता, तू मिठाईला फोन केला की नाही, किती वाजता येणार आहे तो? मग मात्र अस्मिता मिठाईला फोन लावून त्याला झापायला लागते. ती म्हणते, तुम्ही का रात्री येणार का? आत्ता या, 9 वाजता पाहिजे मला मिठाई, असं ते बोलत असते आणि फोन कट कर. तिचा फोन ऐकून पूर्णाई तिला म्हणते, एक काम कर अस्मिता, त्या मिठाईतले कुरकुरी जिलेबी जी आहे ना, तू अर्जुनच्या आधी तूच खा, कारण जे तोंडात थोडा गोडवा तर येईल. मग मात्र सगळे तिला हसायला लागतात. तेवढ्यात तिथे पूर्ण किल्लेदार कुटुंबीय पण येतं. मग मात्र पूर्णाजी सुद्धा खुश होते. ती म्हणते, बरं झालं तुम्ही आलात, आता घर भरल्यासारखं वाटतंय. मग बघून प्रिय म्हणते, पूर्णाजी काही काम असेल तर मलाही सांग, मी पण मदत करते. मग पूर्णाजी आणि कल्पना एकमेकांना बघतात आणि पूर्णाजी म्हणते, काही काम नाही, सर्व काम झालेली आहेत. प्रियाचा चेहरा बघण्यासारखा होतो. तोपर्यंत वरती म्हणजे अर्जुनच्या बेडरूममध्ये सायली आवरत असते आणि अर्जुन ते डॉक्युमेंट तिजोरीतनं काढतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं ना लेखकाने हिंट दिली आहे. आता मला एक सांगा, अर्जुनला ते डॉक्युमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे डॉक्युमेंट त्याच्या तिजोरीतनं काढायची गरज आहे का काही? पण तो काढतो आणि मला तो विचार करतो, आता या डॉक्युमेंटची काही गरज नाही, कारण एकदा की मी सायलीला प्रपोज केलं की डॉक्युमेंट मला फाडता येईल. तर तेवढ्याच सायली त्याला आवाज देते आणि तो डॉक्युमेंट ठेवतो. आता ते नक्की तिजोरीत ठेवले डॉक्युमेंट का वरती ठेवले काय माहिती, पण मला वाटतं त्याने वरती ठेवले असतील आणि ते नक्कीच अस्मिता किंवा प्रियाला सापडतील आणि पुढच्या भागामध्ये बॉम्बस्फोट घडेल. ठीक आहे. मग सायली अर्जुनला आवाज येते आणि त्याला म्हणते की मला बड्डेसाठी गिफ्ट पाहिजे. तो म्हणतो, बोला ना काय पाहिजे, साडी दागिने, तुम्ही जे मागाल ते मी देतो. ती म्हणते, मला यातलं काही नको, मला तुमचा वेळ हवा आहे. तो म्हणतो, वेळ? ती म्हणते, हो, मी एक कॅफेमध्ये एक टेबल बुक केलं आहे आपल्यासाठी संध्याकाळी आणि आपल्याला तिथे जायचं आहे आणि मला तुमच्याशी माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं आहे. मग अर्जुनही फार खुश होतो, वा वा, खूप चांगली आयडिया आहे, मला पण माझ्या मनात तुम्हाला बोलता येईल. मग तो म्हणतो, बोला ना, आत्ताच बोला ना. ती म्हणते, नाही, आत्ता इथे कसं प्रॉब्लेम आहे की कोणी पण येईल आणि आपलं बोलणं अर्धवट राहील, आपण संध्याकाळी निवांत भेटू. मग तो म्हणतो, ठीक आहे, आपण दोघं सोबत जाऊ. मग सायली म्हणते, नाही नाही. मग ती म्हणत विचार करते, आपण सोबत जर गेलो तर मला यांच्यासाठी फुलं कशी घेता येईल? मग ती म्हणते, नाही हो, सोबत नाही. तो म्हणतो, का? ते म्हणते, काय, मी ना त्या मॅनेजरला सांगायचं विसरले की तिथे सायलीचे फुलं नको, कारण तुम्हाला सायली फुलांची अलर्जी आहे ना. मी काय करते, मी आधी जाते, मग थोड्यानं तुम्ही या. मग अर्जुन पण तो ठीक आहे, डन. म्हणजे मित्रांनो बघा, आता दोघांना प्रपोज करायचं आहे. दोघे रोज सोबत असतात, प्रपोज नाही करता तिकडे चाललेत. तोपर्यंत इकडे अस्मिता आणि प्रिया नक्कीच गोंधळ घालणार. हे आपल्याला आणखी किती हिंट मिळते. मग दोघेही आवरून सरून खाली येतात. तर हॉलमध्ये कोणी पण नसतं. मग दोघे विचार करतात, अरे सगळे घरातले गेले कुठे? मग अर्जुन तो कदाचित रात्री ते उशिरापर्यंत जागे होते, झोपले असतील. मग सायली म्हणते, ठीक आहे तुम्ही बसा, मी कॉफी करते. आणि ती कॉफी करायला वळते तोपर्यंत सगळे सरप्राईज, हॅपी बर्थडे वगैरे असं म्हणायला लागतात. दोघी फार खुश होतात. मग मात्र त्यांचं एकमेकांना विश करणं सुरू होऊन जातं. मग कल्पना सायलीला चिरते, सायली, तुला अश्विने काल काय सांगितलं, आज तू कुठलंही काम करायचं नाही. विवेले म्हणते, हो सायली ताई, आज सगळं काम
म्हणजे दुपारचं जेवण, रात्री जेवण सगळं मीच बघते, तुम्ही काहीही बघू नका. कल्पना पण म्हणते, हो सायली, आज आपण सगळे फॅमिली संध्याकाळपर्यंत मस्त एन्जॉय करू. मग हे ऐकतात सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात, कारण त्यांचा प्लॅन असतो बाहेर जाण्याचा. आणि त्या कल्पनाचा प्लॅन केल्यामुळे त्यांचा प्लॅन बहुतेक फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे. बघूया पुढे काय होतं ते. मग सगळे त्यांचं ऑप्शन काढू लागतात. मग तेवढ्यात प्रताप मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ आता तुम्ही सायलीचं ऑप्शन करा. मधुभाऊ म्हणतात, मी कसं करणार, हे तर काम श्रेयांचं आहे ना घरातल्या. मग पूर्णाजी म्हणते, हो मधुभाऊ, प्रताप बरोबर बोलतोय, आम्ही अर्जुनचं ऑप्शन केलं आहे, आता सायलीचे बाबा या नात्याने तुम्ही तिचं ऑप्शन करा. मग मधुभाऊ पण रेडी होतात, ते तिचं ऑप्शन करतात. मग कल्पना म्हणते अर्जुनला आणि सायलीला की तुम्ही जोडीने सगळ्यांच्या पाया पडा. तेवढ्यात प्रिया म्हणते, जोडीने पाया पडायला हा काय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? हे ऐकताच रविराज चिडतो आणि तिला म्हणतो, प्रिया शांत राहा, म्हणजे तन्वी शांत राहा. मग ते बाबा नाही, मला असं म्हणायचं आहे की ह्या त्यांचा बड्डे आहे ना, लग्नाचा थोडी वाढदिवस आहे, म्हणून मी असं म्हणाले. ठीक आहे पडा पाया. मग ते सगळ्यांचा पाया पडतात. मग सायली अर्जुन कल्पनाच्या पाया पडतात. कल्पना इमोशनल होते आणि सायली म्हणते, सायली तू जर घरात नसते आलीस तर आमचं काय झालं असतं, आणि तू जर घरात नसलीस तर आमचं काय होईल ही कल्पना मला करवत नाही. मग तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात, कल्पना मॅडम, सायली आमच्या घराचा दागिना आहे आणि आता तो तुमच्या हातात आम्ही दिला आहे. मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही तिला सांभाळून घेताल. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते, कल्पना मला तुझा खूप हे वाटतो, आम्ही सायलीला आधी अपोज केलं पण तू आमचं ऐकलं नाहीस, ते बरं केलंस. तू तिच्यावर खूप विश्वास दाखवला आणि तिने तो विश्वास सार्थ ठरवला. सायली तू मनाने खूप निर्मळ आहेस, तू माझं मन जिंकलंस आणि आम्हा सगळ्यांना तू जिंकून घेतलंस. प्रतापसुद्धा म्हणतो, हो कल्पना, सायलीला खरंच तू खूप सपोर्ट केलास, आणि तर आमचं ऐकलं असतंस तर काय झालं असतं हे पण मला माहीत नाही. मग सगळेजण सायलीचं कौतुक करायला लागतात आणि प्रियाचा चेहरा मात्र बघण्यासारखा होतो. मग थोड्या वेळाने कल्पना विमल दुपारच्या जेवणाची तयारी करत असतात. तेवढा तिथे प्रतिमा येते आणि ती म्हणते, मी काय मदत करू का? विमल तिला म्हणते, नाही प्रतिमा, आता तुम्ही बसा, आज मी सगळं बघते. तेवढ्यात यांची तयारी चालू असते, सगळे आपलं गप्पा मारत असतात. मग सायलीजवळ आणि अर्जुन बाजूला होतात आणि मग अर्जुन सायली म्हणतो, मिसेस सायली आता काय करायचं आपण, कारण की मम्माने दिवसभराचा प्लॅन केला आहे आणि आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं होता. मग सायली पण विचार करायला लागते आणि मित्रांनो इथे हातचा भाग संपतोय. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की लेखकाने थोडे हिंट दिले आहेत. आता प्रियासुद्धा तिथे आली आहे, म्हणजे आता हे दोघं काहीतरी कारण सांगून बाहेर जाणार. हे दोघं म्हणजे कोण? अर्जुन सायली हे बाहेर जातील आणि तेवढ्यात प्रिया आणि अस्मिता मिळून त्यांच्या रूममध्ये ते डॉक्युमेंट शोधायला जातात. आता नक्की ते डॉक्युमेंट सापडतात की नाही सापडतात हे बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि तुमचे विचार कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये.